Hello, 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 hello. Okay. We have in previous lecture we have discussed which word? Normality. Am I correct? Hello. Yes, ma'am. Ha. Then can you give me a formula which is used to determine the normality? Huh? What is formula for determination of normality? Hello. Hello. N is equal to WS upon S in Roll number 44, More. Roll number 44. Roll number 44. More. Yes, ma'am. Which formula is used for determination of normality? N is equals to WS upon ES into 1 upon What is meant by WS? weight of solute Very good. in gram. Okay. Then what is the V? Volume of solution. Good. And what is the ES? Equivalent weight of solute. How equivalent weight is calculated? Which formula is used for determination of equivalent weight? Yesterday we have discussed this point. How equivalent weight is calculated. ते 3-4 टेबल होते ना एका पीपीटी वरती त्याच्या साइडला फॉर्म्युला लिहिला होता बघा इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू तिरप्या लाईन मध्ये लिहिलेला होता. मोरे I want answer from your side. Who raised the hand? Tell me how equivalent weight is calculated. Is this formula Molecular weight upon valency. Molecular weight upon valency. All of you know about how the molecular weight is calculated. It is nothing but it is a combination of what? It is nothing but it is a combination of mass number. It is combination of mass number. Is it necessary to remember the all element present in periodic table or mass of all element present in periodic table? Is it necessary? no. 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 Only 10 elements are there and they are asked repeatedly. And it is necessary to remember only that element. Are you getting? Yes, ma'am. Then what is the difference between the formula of the normality and molarity? What is the difference? What is the difference? Is there fee? Equivalent weight काढा. Yes. फक्त इक्विव्हॅलंट वेट शब्द काढायचा आणि तिथे काय लिहायचं MS. MS. ओके. आणि दोन्हीकडचे फॉर्म्युले सेम आहेत. बरोबर आहे. बाकी या फॉर्म्युल्यामध्ये काय अडचण आहे का? Which letter is used for determination or identification of molarity? Which letter is used? Capital M. Very good. And MS is for what purpose? MS is Molecular weight absolute. molecular weight absolute. Good. हे बघा काल हे सांगितलं होतं इक्विव्हॅलंट वेट. मगाशी मोरे तुम्हाला आलं नाही 44 रोल नंबर. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय व्हॅलन्सी बेसिसिटी ऍसिडिटी. मॉलिक्युलर वेट कसं काढायचं?
एवढेच फक्त एलिमेंटचं मोलार मास कंबाईन करायचं, सॉरी लक्षात ठेवायचं आणि जे एलिमेंट दिलेलं असेल त्याची अशी बेरीज करायची. असं मॉलिक्युलर वेट काढलं जात असतं. लक्षात आलं का तुमच्या? आता पुढे फॅलन्सी कसं काढायची? आयोनायझेशन करायचं. Ca that gives Ca plus plus CO3 minus minus. Mg that gives Mg plus plus CO3 minus minus. Ca that gives Ca plus plus Cl minus minus. HCl that gives H plus Cl minus. H2SO4 that gives H plus SO4. आणि जास्त वाला नंबर आहे ती व्हॅलन्स पकडायची. आपण झालेलं हे डिस्कस केलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. लक्ष द्यायचं. 12वीचे प्रॉब्लेम अवघड असतात असं समजायचं आपण, आणि हे खूप सोपे असतात असं समजायचं. आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम केमिस्ट्रीमध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम होतो, दुसऱ्या चॅप्टर मध्ये होते, तिसऱ्या चॅप्टर मध्ये होते. कुठले प्रॉब्लेम तुम्हाला अवघड वाटले का रे? अवघड वाटले का? नाही. त्यामुळं हे पण खूप सोपे आहेत. ओके, लिसन. हा प्रॉब्लेम तुम्ही काल सोडवलेला आहे, बरोबर आहे ना रे? येस. हा, आता हा खालचा सोडूयात. अगोदर असं नजर टाकायची. n दिलेला आहे म्हणजे नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. m दिलेला आहे म्हणजे मोलॅरिटीचा पण फॉर्म्युला लागणार आहे, बरोबर आहे. या 4 लोकांपैकी एक मेंबर आपल्याला माहिती झाला, एक मेंबर माहिती झालाय. दोन्ही फॉर्म्युले आणि एक मेंबर माहिती, दोन्ही फॉर्म्युले वापरावं लागतं तेवढं कळालंय. आणि एक मेंबर माहिती झालाय. कुठला? n चा एक मेंबर माहिती झालाय आणि m चा एक मेंबर माहिती झालाय. ओके, ह्या दोघांचं पण काय विचारलेलं आहे रे? वेट म्हणजे काय रे? W. हा, WS विचारलेले. दोन्ही फॉर्म्युल्यातलं WS विचारलेलं आहे. हे केमिकलचं नाव दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय काढता येईल रे? केमिकलच्या नावावरून काय काढता येतं? इक्विव्हॅलेंट वेट आणि मोलार मास. हा, इक्विव्हॅलंट वेट आणि मॉलिक्युलर वेट काढता येतं. हा, आता व्हॉल्यूम, किती व्हॉल्यूम करायचंय? किती व्हॉल्यूम? 1 लिटर. म्हणजे दोघांचं पण 1 लिटर आपल्याला माहिती आहे. आता काय माहिती नाही सांगा बरं तुम्हाला? 2 फॉर्म्युले लिहून काढा नोटबुकच्या बॅक पेजला. नोटबुकच्या बॅक साईडला जावा आणि दोन्ही फॉर्म्युले लिहून काढा. काढले? काढले का? हा, आता पहिला फॉर्म्युला तुम्ही नॉर्मॅलिटीचाच लिहिलेला असणार आहे, कारण शिकताना आपण नॉर्मॅलिटी आधी लिहिली. n ह्या शब्दाच्या डोक्यावरती टिक मार्क करा. पेपर चेक करताना कसं टिक मार्क केलं जातं का नाही, तसं टिक मार्क करायचं. W या शब्दावरती प्रश्नचिन्ह लिहा. ओके, ES दिलेला आहे का? येते का तुम्हाला काढायला ES? येस. हा, टिक मार्क करा त्याला, कारण किती केमिकलचं नाव आहे त्याला ES काढता येते. आणि व्हॉल्यूम माहिती आहे का? Yes, ma'am. हा, Yes. आता n काढायला काय प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. नाही. ओके, गुड. आता दुसरा फॉर्म्युला मांडा. m इज इक्वल टू, बोला. WS upon MS. हा, WS अपॉन MS इंटू 1/V. काय काढायचंय? W काढायचंय. W. त्याच्या डोक्यावरती प्रश्नचिन्ह लिहा. m माहितीये का तुम्हाला? m काढावं लागेल दिले ना केमिकल. अरे राजांनो, m माहितीये ना ग? हे बघ, 1086. m एकच प्रश्न हा. असणार आहे कुठला तरी. M W माहिती. काढायचंय म्हणजे बाकीच्या सगळ्या किमती दिलेल्या असल्या असं गृहीत धरायचं. हा, हे m माहितीये तुम्हाला. पुढे WS काढायचंय. MS माहितीये का? MS येस. पुन्हा कशावरून काढणार आहे तुम्ही MS? ह्या केमिकलचं Chemical नाव आहे की formula. नाही? हा, Chemical. केमिकल फॉर्म्युला आहे ना, त्याच्यातून MS काढणार आहे. गुड. व्हॉल्यूम माहितीये का रे? व्हॉल्यूम. Yes, ma'am. हा, व्हॉल्यूम पण माहितीये तुम्हाला. मग तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम सोडवता येतील. येस मॅम. आणि उत्तराला कसलं युनिट असणार आहे? उत्तराला कोणतं युनिट असणार आहे? हे वेट आहे म्हटलं तर ऑब्विसली कुठलं ग्राम. युनिट असणार आहे? ग्रॅम युनिट ग्रॅम. असणार. आर यू गेटिंग? येस. हा, आता पुढे काय काढायचं सांगायचं, आता मला पटकन सांगायचं. हे 2 फॉर्म्युले कशाचे? सॉरी, काय काय कसे, कुठला फॉर्म्युला लागेल? कुठले फॉर्म्युला लागेल? m चा फॉर्म्युला लागेल तुम्हाला.
नाही, दोन्ही पण एन आणि एन दिसतंय म्हणजे फक्त नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला लागणार आहे. इथं 2 वेळेस एन दिलेला आहे म्हणजे किती वेळेस उत्तर येतील? 2 वेळेस. 2 वेळेस उत्तर येतील. चला आता पहिला फॉर्म्युला लिहा रफ मध्ये नोटबुकच्या बॅक साईडला. लिहिला का पहिला? तर काय विचारलेलं आहे? काय विचारलंय? व्हॉट इजच्या पुढे काय शब्द आहे? Wait. वेट. असं डलपणा करायचं नाही. 4-5च मुलं बोलतात. मॅक्झिमम मेंबरनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. सोपं आहे, हे काय अवघड नाही. वेट. आता हे माहितीये म्हणजे काय माहितीये तुम्हाला? मॉलिक्युलर वेट. नाही राणी, नॉर्मॅलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये इक्विव्हॅलंट वेट लागतं. Equivalent weight. हा, हे माहितीये म्हणजे इक्विव्हॅलंट वेट माहितीये असं समजायचं. आणि व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 500 ml. 500चं 1 लिटर मध्ये रूपांतर करायचं. 0.5 हे. आणि नॉर्मॅलिटी एका वेळेस कुठली लिहायची? 1 नॉर्मल लिहायची. हे 1 नॉर्मल घेऊन एक उत्तर सोडवायचं. 1 नॉर्मल 500 ही एक नॉर्मॅलिटीच्या ठिकाणी 1 नॉर्मल, व्हॉल्यूमच्या ठिकाणी 500 व्हॉल्यूम, ह्याचं इक्विव्हॅलंट वेट. ही 3 जण घेऊन एकदा उत्तर सोडवायचं. आणि दुसरं आता उत्तर बघा कसं सोडवायचं. तिथं पण वेटच काढायचंय. केमिकल पण तेच आहे, व्हॉल्यूम पण तेवढंच आहे, फक्त काय चेंज करायचं? नॉर्मॅलिटी. जे डबल आलेलं आहे की नाही ते चेंज करायचं. डबल जे आलेले आहे ते चेंज करायचं. डबल आलेलं आहे. आता इथं जर यम असलं असतं तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला वापरावा लागला असता. इथं जर डबल यम असलं असतं तर इथं पण यमन आणि इथं पण यम असलं असतं तर कुठले 2 फॉर्म्युले वापरावे लागले असते? मोलॅरिटी आणि मोलॅरिटीचे फॉर्म्युले 2 वापरावे लागले असते. लक्षात आलं का तुमच्या? येस मॅम. हा. आता पुढे. हाऊ मच AgNO3 इज रिक्वायर्ड. म्हणजे पण वेटच. किती नॉर्मल करायचे? 0.05 नॉर्मल करायचे. इथं काही लोकांनी पेपर मध्येच तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट दिलेलं असते. दिलेलं असेल तर घ्यायचं, नाहीतर आपल्या मेथडने आपण काढायचं. आता काय माहितीये बघा. ह्या केमिकलचं नाव माहितीये नाही काय? आधी एन आहे का यम आहे ते बघायचं. एन काढायचंय का यमचा फॉर्म्युला वापरायचा आहे का एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे ते आयडेंटिफाय करायचं अगोदर. इथं एन आहे म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? एनचा फॉर्म्युला वापरायचा. फिक्स झाला. ओके. त्या एनच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं 500 ml दिलेला आहे म्हणजे फी मिळालाय आपल्याला. बरोबर आहे का? केमिकलचं नाव दिलेलं आहे म्हणजे इक्विव्हॅलंट वेट मिळालेलं आहे. आणि मग काय नाही आपल्याकडे? वेट नाही, तर वेट काढायचं. आर यू गेटिंग? आता हे सांगा बरं कुठला फॉर्म्युला वापरायचा? मोलॅरिटीचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम सांगा. 1 लिटर. हा. आता इथं Na2CO3 दिलेला आहे म्हणजे त्याचं काय काढायचं? इक्विव्हॅलंट वेट का मॉलिक्युलर वेट? Molecular weight. कारण हा फॉर्म्युला मोलॅरिटीचा आहे. आणि काय काढायचंय? क्वेश्चन मार्क कशावरती? वेटवर. Weight. आर यू गेटिंग? आता पुढे. व्हॉट इज वेट ऑफ NaCl? NaCl चं किती वेट लागेल? किती तयार करायचंय? हा. कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी. व्हॉल्यूम किती? 500. 500 ml. हा. हे NaCl माहितीये म्हणजे काय माहितीये? इक्विव्हॅलंट वेट माहितीये. इक्विव्हॅलंट वेट. हा. सेम असंच आहे. आता पुढे. इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी. व्हॉल्यूम एकच आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी एकच व्हॉल्यूम घ्यायचं. लक्षात आलं का? केमिकलचं नाव पण एकच आहे म्हणल्यानंतर इक्विव्हॅलंट वेट, मॉलिक्युलर वेट H2SO4 एकदा काढलं की दोन्हीकडे पण वापरता येतं इक्विव्हॅलंट वेट मध्ये रूपांतर करून त्याच्या. आणि काय डिटरमाइन करायचंय? वेट काढायचंय. ओके. कुठे गेलो? हा. आता हे झालं. हा. हे पण बोला बरं पटकन. कुठला फॉर्म्युला वापरणार? हा. किती लिटर तयार करायचंय? 1 लिटर. हे माहितीये म्हणजे एकदा मॉलिक्युलर वेट आणि इक्विव्हॅलंट वेट दोन्ही पण काढून घ्यायचे. कळलं का? इथं कुठले फॉर्म्युला वापरावं लागणार आहे? दोन्ही पण फॉर्म्युला वापरावे लागतील. ओके. हे येते का बघा. हा. हाऊ मच म्हणलं तरी पण वेटच. हाऊ मच म्हणलं तरी वेटच. मला वाटतंय तुम्हाला येत आहेत. आता हे मधलं बघूयात आपण. हे सांगा बरं. हा. कुठला फॉर्म्युला वापरणार? 10 मोलॅरिटी. दोन्ही पण फॉर्म्युले वापरणार आहे. दोन्ही पण वापरावं लागतील की नाही?
या Yes. दोघाला मिळून एकच व्हॉल्यूम आहे, दोन्हीकडे पण एकच व्हॉल्यूम घ्यायचं, दोघाला मिळून एकच केमिकल आहे, त्याच केमिकलचं नाव दोन्हीकडे पण घ्यायचं. सोपं आहे की नाही? Yes. हा, 12वीला पण हेच प्रॉब्लेम होते, फक्त तुम्ही लक्ष देत नव्हता, आता लक्ष दिलं तुम्ही. आपण एक 4-5 प्रॉब्लेम सोडूया, पट 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 बघूयात कोण फास्ट सांगते. सिस्टमॅटिक सोडवायचे, आता येईल आणि परीक्षेच्या वेळेस अभ्यास करताना नंतर येणार नाही, कसं जर लिहित बसला तरी. आपल्याला परीक्षेच्या वेळेस स्टडी करायला इथे नोटबुक लागायचे, विसरणे हा माणसाचा गुणधर्म आहे असं विचार करून वहीमध्ये सिस्टमॅटिक लिहायचं. तुम्ही काय माझ्या समोर नाहीत नोटबुक तुमच्या लगेच बघायला. आता कुठला सोडवता? हा दुसरा सोडवा. प्रत्येक स्लाइड वरचे 3-3 सोडूयात आपण, पटपट पटपट आटपायचं. रोल नंबर 34. रोल नंबर 34. Yes, ma'am. What is your name? प्रवीण हराळकर, From? उस्मानाबाद. Proper का त्याच्या शेजारी? नाही, त्या तालुक्यामध्ये राहतो म्हणजे असं. कुठला तालुका? उमरगा. होय का? ओके. का विचारलं? एखादा मुलगा नाही जॉईन होत म्हटलं तर ट्राय करून लेफ्ट झाला असता. तुम्ही मला कॉल केला, सांगितलं, म्हणजे सगळे लेक्चर तुम्ही रेग्युलर अटेंड करत असणार आहेत, हो की नाही? येस मॅम. ठीक आहे. लिहा. हा प्रॉब्लेम सोडवा पटकन, लिहून पण घ्यायचा बरं का, डायरेक्ट उत्तराला जायचं नाही. झालं का? येस मॅम. किती आलं उत्तर? इथल्या प्रमाण आले? येस. हा. आता कोणता सोडवायचा? हा सोडवा, 4 नंबरचा सोडवा.
Hello, over. Is it? हॅलो. No, ma'am. हा सोडवा सोडवा, काय अडचण असेल तर विचारायचं, पण सिस्टमॅटिक लिहायचं. आता डायरेक्ट शॉर्टकट न लिहिलं ना परीक्षेच्या वेळेस लक्षात येणार नाही तुम्हाला. ओके. मॅम बोला. आन्सर वेगळे आलेत. येस मॅम, चौथ्याची. चौथ्याचे. हो मॅम. हा, मला सांगा MgCl2 आहे ना, त्याचं मॉलिक्युलर वेट किती आलं? तुम्ही फोर्थ नंबर सांगितलं. फोर्थ नंबर सांगितले. बरं ठीक आहे, फोर्थ नंबर. मॅम फोर्थ नंबर सांगितलेला ना. हा बरं, फोर्थ नंबर घ्या. कितीने डिवाइड केलं? 2 ने डिवाइड केलं का मॉलिक्युलर वेटला? येस Yes. येस मॅम. Na2CO3 चं Yes, मोलार ma'am. मास किती आलं? 106. 106. 106. मग त्याला डिवाइड केलं का? 2 ने डिवाइड केलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, मग आपलं बरोबर आहे. येस मॅम. 53. ओके, सोडवा पुढचं. आता हे सोडवा. हे बघा, हे डार्क केलेलं. एवढं सोडवा इथपर्यंत. शेवटचं मॅम. सिलेक्ट केलेलं दिसतंय का रे? सिलेक्ट केलेलं 6 नंबरचं पहिलं रोमन फर्स्ट. Yes. सिलेक्शन दिसतंय का? हॅलो, का कलर कर वेगळा? नाही दिसते मॅम. हे बघा, कलर केलाय. रेड कलर वाला सोडवा. कॉन्फिडेंटली सोडवता यायला लागलेत का? येस मॅम. ओके. ओव्हर. इक्विव्हॅलेंट वेट काढत बसू नका, त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे ना प्रॉब्लेम मध्ये 170. Yes, ma'am. हा, मग कशाला काढत बसायचे? ते एका मिनिटात उत्तर तयार पाहिजे, पटपट लिहायचं. सगळ्या सब्जेक्ट मध्ये सोपा सब्जेक्ट कुठला आहे रे? का सगळे सोपे आहेत? हॅलो हॅलो.
हम्म. ओके. Yes, ma'am. रेड वाला सोडवायचा. आणि ह्या स्लाइड वरचा हा एक सोडवायचा. 2 सोडवा पटकन. ओव्हर. रेड केलेले दोन्ही पण सोडवा. झाले का? Yes, ma'am. आन्सर करेक्ट येतात का तिथे आहेत तेवढे? No, ma'am. हा. Ma'am, equivalent पण divide by 2 केलं ना आपण, मग 5.55 येते मग आन्सर WS1. बरोबर. इक्विव्हॅलंट वेट किती आलं रे? 55 आलं का? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. 2.5. मग आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. येतात का सोडवता आता? yes, ma'am. आणि दुसऱ्याचं इक्विव्हॅलंट वेट किती आलं? MgCl2 चं 47.6. MgSO4 चं MgSO4 किती आलं? MgSO4 चं इक्विव्हॅलंट वेट किती आलं? MgSO4 चं 72. MgSO4 चं 72. ओके, चला पुढे. प्रॉब्लेम येत आहेत असं कन्सिडर करून आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूयात. ओके. चॅप्टरचे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो चॅप्टर. नंबर 1 पार्ट नॉर्मॅलिटी मोलॅरिटीचे प्रॉब्लेम. आता मोल फ्रॅक्शन तुम्हाला नाही घेतलेला. मोल फ्रॅक्शन लक्ष द्या. मोल फ्रॅक्शन it is indicated by letter X. Okay.
मी मराठीमध्ये अगोदर सांगते म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे. शुगर आहे आणि NaCl आहे, साल्ट आहे. हे दोन्ही वॉटरमध्ये ऍड केलेले आहे. मग शुगरला एक कंपोनंट म्हटलं जातं आणि NaCl ला दुसरा कंपोनंट म्हटलं जातं. तर मोल फ्रॅक्शन हे दोन्ही पण कंपोनंटचं काढता येतं. समजा इथं मोल फ्रॅक्शन ऑफ शुगर आणि मोल फ्रॅक्शन ऑफ साल्ट, असं साल्टचा पण मोल फ्रॅक्शन काढता येतं आणि शुगरचा पण मोल फ्रॅक्शन काढता येतं. तुम्ही स्मॉल n ला ओळखता का रे? स्मॉल n. आज आपण चॅप्टर स्टार्ट झाल्यापासून स्मॉल n हा वर्ड आलाय का? नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल. सगळीकडेच स्मॉल n दिसते बघा इथं. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथं पण आहे, इथे पण आहे, पण 2 वेळेस किमती काढल्या ना, एकदा का Na काढून घेतला आणि NB काढून घेतला की आपलं काम फिनिश झालं. त्याच व्हॅल्यू पुट करायची. बरोबर आहे का मी काय बोलते ते? एकदा तर Na काढून घेतला आणि NB काढून घेतला तर मोल फ्रॅक्शन दोघांचं पण काढता येईल, कारण Na च्या ठिकाणी Na ची किंमत ठेवायची, NB च्या ठिकाणी NB ची किंमत ठेवायची. आता Na कसा काढायचा? गेस करा बरं, सांगा मला Na कसा काढायचा? शुगरचा Na कसा काढायचा? मास अपॉन मोलार मास. व्हेरी गुड. मास, शुगरचं मास म्हणजे शुगर किती वजन, किती किलो तुम्ही शुगर घेतलेले, किती ग्रॅम शुगर घेतलेले, डिवायडेड बाय त्याचं मॉलिक्युलर वेट, त्यालाच मोलार मास असं म्हणतात. शुगरचं वजन भागिले त्याचं मॉलिक्युलर वेट म्हणजे काय आला? हा Na आला. NB कसा काढणार? हा NaCl चं वजन किती घेतलेलं आहे तुम्ही आणि त्याचं मॉलिक्युलर वेट किती घेतलेलं आहे हे काढलं. ही 2 उत्तर येतील तुम्हाला. Na मिळेल, NB मिळेल. Na च्या ठिकाणी Na ची किंमत ठेवायची, इथे Na च्या ठिकाणी Na ची किंमत ठेवायची, इथे NB ची किंमत ठेवायची, आणखी इथे NB ची किंमत ठेवायची, इथे Na ची किंमत ठेवायची, इथे NB ची किंमत ठेवायची आणि दोघांचं पण मोल फ्रॅक्शन काढता येतं. आता फॉर्म्युला काय? मोल फ्रॅक्शन ऑफ A इज अ रेशो ऑफ. आता A चा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे म्हणजे अंशस्थानी हा A गेला बघा. मोल फ्रॅक्शन B चा काढायचा असेल तर इथं B वरती गेलेलं आहे का? मग फर्स्ट कुणाला प्रेफरन्स द्यायचा? ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे तो इथे लिहायचा आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल. त्या सोल्युशन मध्ये कुणाचे मोल आहेत त्याची ऍडिशन लिहायची. आर यू गेटिंग? 3 जर कंपोनंट असले असते तर असले किती फॉर्म्युले येतील रे? बोला बरं, बोला. 3 येणार. 3 येणार. किती येणार? 3 येणार. आणि प्रत्येकाच्या इथं काय येणार आहे? पहिल्या फॉर्म्युल्याच्या वरती Na, इथं काय येणार आहे? NB. तिसऱ्या फॉर्म्युल्याच्या तिथं NC येणार आणि इथं कितीची ऍडिशन येणार? 3 ची ऍडिशन. 3 ची ऍडिशन येणार. इथं पण छेदस्थानी कितीची ऍडिशन येणार? 3 ची. लास्टला पण छेदस्थानी कितीची ऍडिशन येणार? 3 ची. मग फॉर्म्युला काय? त्याची डेफिनेशन काय? इट इज अ रेशो ऑफ. रेशो कशाचा? रेशो मोल ऑफ दॅट सबस्टन्स, ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे तो सबस्टन्स. अंशस्थानी काय? मोल ऑफ दॅट सबस्टन्स टू दी, आता आपण खाली आलेलो आहोत, टू दी टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल सबस्टन्स. टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल सबस्टन्स प्रेझेंट इन सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल सबस्टन्स प्रेझेंट इन सोल्युशन. आर यू गेटिंग? Are you getting or not? Yes, ma'am. What is the definition? It is a ratio of mole of that substance to the total number of mole of all substance present in solution. Suppose binary solution is made up from component A and component B. Then mole fraction of A XA is equal to Na upon Na plus Nb and mole fraction of B XB is equal to NB upon Na plus NB. Okay, are you getting?
Yes or no? Yes, ma'am. Then write down. हे लिहून घ्या. झालं? ओव्हर? झालं की नाही? झालं मॅम. ओके. नेक्स्ट याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. एक प्रॉब्लेम घेऊयात. ओके, स्टार्ट. हॅलो हॅलो. येस मॅम. मूल काढायला ml लागतं का रे? लागतं का ml? नाही लागत. नाही. फक्त वेट आणि मॉलिक्युलर वेट, वेट आणि मॉलिक्युलर वेट ह्या दोघांची बेरीज केली. पहिलं काय करणार सांगा बरं बघू. हा NaCl चा N काढून घेणार. काय येणार नेक्स्ट लाईनला? हा बोला ना रे. N इज इक्वल टू हा
n इज इक्वल टू काय? n इज इक्वल टू काय डिवायडेड बाय काय येईल? 20 upon 58.5. 20 अपॉन ह्याचं मोलार मास किती येते? 58.5. हा. आणि दुसरा MgSO4 चा n काढून घ्यायचा. मग आलेल्या किमती याच्यामध्ये ठेवून टाकायच्या. सर्वांना कळाले का? Yes, ma'am. सर्वांना, बाकी सर्वांना कळालंय का? हॅलो, Yes, हा ठीक आहे, सोडवा. Is it over? ओव्हर झालं का सोडवून? झालं. ओके. आता चॅप्टरचा सिलेबस कडे एकदा जाऊयात आपण. एवढा पार्ट संपलाय. रीड इट. मी सिलेक्ट केलेला एवढा पार्ट संपलेला आहे. आर यू ऍग्री? हॅलो, संपलंय Yes, की ma'am. नाही? हा. आता चॅप्टरचे राहिलेल्या पार्टचे दोन भाग पडतात. एक क्रोमॅटोग्राफी आणि दुसरा पार्ट आहे थर्मल अनालिसिस. हे चॅप्टर संपवतो, 2-3 लेक्चर लागतील फक्त. लेट अस डिस्कस. ओके, हा, क्रोमॅटोग्राफी. ओके, मी दुसरी एक स्क्रीन शेअर करायला लागले नेटवरची. वेट फॉर 1 मिनिट.
Are you seeing another screen? Yes, ma'am. Okay. Laksh da. Name of this technique is a chromatographic technique. तुमच्याकडे असं मिक्स झालेलं काहीतरी सॅम्पल आहे. हे सॅम्पल आहे या स्पून मध्ये. तुम्हाला याला सेपरेट करायचं. कुठलं पण सॅम्पल आहे, आपल्याला माहिती नाही ते काय आहे ते, फक्त केमिस्ट्रीतलं आहे आणि मिक्स झालेलं आहे. तर त्याला सेपरेट करण्यासाठी लक्ष द्या, एक पेपर घेतला जातो. पेपर, त्या पेपरला ऑटमन फिल्टर पेपर असं म्हटलं जातं. ह्या पेपरवरती एकदम खालून 2.5 सेंटीमीटर अंतरावरती एक लाईन काढली जाते आणि वरून पण 2.5 सेंटीमीटर अंतरापासून वरून पण एवढ्या डिस्टन्स इथं अशी लाईन काढली जाते. कर्सर दिसतंय ना रे? हा येस हा ओके. Yes. आणि ज्याचं सेपरेशन करायचं आहे ना, त्याचा स्पॉट इथं दिला जातो सेंटरला. जे रेष काढली होती त्या रेषेवरती स्पॉट दिला जातो. आणि हे जे आहे बॉक्स, तो बॉक्स म्हणजे एक बीकर वगैरे आपल्या लॅब मध्ये असतो ना, तसं आहे. आणि त्याच्यामध्ये हे ब्लॅक कलर आहे ना, इथं डार्क ब्लॅक कलर, त्याच्यामध्ये एक केमिकल टाकलेलं आहे. तुम्ही फक्त याच्यावरून एकच शिकलात, एक पेपर होता, त्या पेपरवरती त्या मिक्सरचा स्पॉट दिला. मग काय होतं, हे सॅम्पल वरच्या दिशेने असं फ्लो होतं. वरच्या इथल्या रेषेपर्यंत आलं की हा पेपर काढून घ्यायचा. एक मिनिट. हॅलो, आता अजून वेगळी स्क्रीन दिसायला लागली ना. एक बीकर आहे, त्याच्यामध्ये हा स्पॉट दिलेला. स्क्रीन चेंज झाली ना रे? Yes, ma'am. हा, मग हा मिक्सरचा स्पॉट दिला होता. ह्या बीकर मध्ये असं लिक्विड घेतलं. त्या लिक्विडला हा पेपर आहे की हा बीकर आहे का, ह्याच्यावरती अशी एक काडी ठेवली आहे. आपला तो मगाचा जो पेपर होता, साधा प्लेन पेपर होता ना, त्याच्यावरती स्पॉट दिलेला पेपर, तो इथं असा लटकवत ठेवलेला आहे. फक्त त्याचं खालचं जे बेस आहे ना, ते वॉटर मध्ये डीप होऊ दिलेलं आहे. तेच फक्त वॉटर मध्ये डीप होऊ दिलेलं आहे. काय होतं रे, जर वॉटर मध्ये डीप झालं तर काय होतं? समजा तुमच्याकडे कपड्याचा छोटा तुकडा आहे आणि पाण्यामध्ये तुम्ही जस्ट थोडासाच डीप केलाय. थोड्या वेळानंतर काय होतं? पाणी ऍब्झॉर्ब होते ते. व्हेरी गुड. पाणी काय होतं, ऍब्सॉर्ब व्हायला चालू होतं. पाणी वरच्या दिशेला चालायला चालू होतं. आपल्या कपडा आहे ना, त्याच्यात वरती चढायला चालू होतं. तसं हे जे पाणी आहे ना, ते इथं वरती येतं. मग आपले मिक्सचर इथं आहे. मग हे जे लिक्विड आहे ना, ह्या मिक्सचरच्या जवळ आलं की काय करतं, हे पाणी तरी स्वतःचा मार्ग बदलत नाही. असं ह्या मिक्सचर मधल्या कंपोनंटला पण वरती घेऊन चालतं. पण प्रत्येक कंपोनंटचा ना पळण्याचा किंवा चालण्याचा, पाण्याबरोबर ती चालण्याचा जो स्पीड असतो, मुवमेंटचा जो स्पीड असतो, तो वेगवेगळा असतो. प्रत्येक कंपोनंट हे वेगवेगळ्या स्पीडने चालतात. मग या बघा, हे कंपोनंट वॉटर बरोबर ती चाललेले आहेत. प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड हा वेगवेगळा आहे. ज्याला फास्ट चालता येतं ते पाण्याबरोबर ती वरती, असं ह्या लिक्विड बरोबर ती वरती फास्ट जाईल. ज्याला चालता फास्ट येणार नाही तर त्यानंतर खूप स्लोवाले पाठीमागे राहतील. हे बघा, आता मगाशी सांगितलं होतं वरून पण 2.5 सेंटीमीटर अंतरावरती रेष ओढायची. हे जे चालवंट आहे ना, हे पाणी आहे ना,
ह्या कागदातून त्या रेषेपर्यंत आलं ना की आपला आपला पेपर काढून घ्यायचा आणि एक केमिकल असतं डेव्हलपर नावाचं, आणि त्या डेव्हलपरचा केमिकलचा ह्या कागदावरती असला जो कागद आहे बाहेर काढलेला, हा जो पेपर आहे तो ड्राय केलेला पेपर आपण ड्राय करून घ्यायचा आणि दुसरं एक केमिकल याच्यावरती स्प्रे करायचं. स्प्रे केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे स्पॉट दिसतील. कसे स्पॉट दिसतील? एक मिनिट दाखवते. एक मिनिट हा, शेअर होते स्क्रीन. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. हा, तर लिसन. असे पॉट सेपरेट दिसतात आपल्याला ते केमिकल टाकल्यानंतर. मग ब्लॅक कलर असला की ते टिटॅनियमचं केमिकल असतं, पिंक कलर असला की ते मॅग्नीजचं असतं, येलो कलर असला की मॅग्नेशियमचं असतं. असे त्या कलर वरून नंतर केमिकल सेपरेट, कलर वरून नंतर ओळखायचं की इथं ब्लॅक कलरचा स्पॉट आलेला आहे म्हणजे ते कुठलं केमिकल, हा रेड कलरचा स्पॉट आलेला आहे म्हणजे कुठलं केमिकल, ब्ल्यू कलरचा स्पॉट आलेला आहे तो कुठलं केमिकल. आता याच्यामध्ये येलो कलरच्याला सगळ्यात फास्ट पळता आलेलं आहे. हे बघा, ही लाईन इथपर्यंत गेलेली आहे वॉटरची लाईन, आणि येलो कलर फास्ट पळाला. ब्लॅक कलरच्याला सगळ्यात कमी पळता आलं, तो तिथंच थांबलेला आहे. हा रेष सोडून जस्ट थोडासा अंतरावरती जाऊन थांबलेला आहे. ओके, टुडे we stop here because I have a lecture on another one division.